स्वीडनच्या पश्चिम किनाऱ्यावरती लँडस्क्रोनाजवळ असलेले एक सुंदर बेट म्हणजेच वेन बेट। हे बेट प्रवाशांसाठी एक आकर्षणाचे ठिकाण सुद्धा मानले जाते। आज आपण या बेटावरच्या सफरीसाठी निघणार आहोत। मी चेतन आणि नॉर्डिक इंडियन या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। लँडस्क्रोना स्टेशनवरून ही इलेक्ट्रिक बस घेऊन आम्ही बंदराकडे निघालो। फेरीसाठी बराच वेळ असल्यामुळे आम्ही तेथील जवळपासचे ठिकाणे एक्सप्लोर करायचे ठरवले। लगेहात कुकीने हे सुंदर चित्र बनवले। डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला तिच्या चॅनलची लिंक देईल, नक्की सबस्क्राईब करा। फेरीचे तिकीट आम्ही आधीच ऑनलाईन काढून ठेवले होते। या फेरीमधून तुम्ही कार, बाईक आणि सायकलसुद्धा घेऊन जाऊ शकतात। बेटाबद्दलची सर्व माहिती तुम्हाला तिकडे भेटेल। ही 4 मजल्याची बोट कोणत्याही क्रूजपेक्षा कमी नव्हती। आतमध्ये इंडोर सिटिंग आणि कॅफेटेरिया सुद्धा आहे, पण आम्ही सर्वात टॉपला जायचे ठरवले। येथील समुद्र खूप शांत, सुंदर आणि स्वच्छ आहे। बेटावर जात असताना तुम्हाला खूप सारे सुंदर असे नजारे दिसतात। सूर्य डोक्यावर असला तरी येथील टेम्परेचर 20 ते 22 डिग्री होते आणि हाच येथील समर। हे सुंदर बेट एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही खूपच एक्साइटेड होतो। या बेटावर बसची सुद्धा सोय आहे, पण बेट खूप लहान असल्यामुळे त्या बसेस एका ठराविक टाईमवरती सुटतात आणि जर एखादी बस मिस झाली तर नेक्स्ट बससाठी तुम्हाला बराच वेळ वाट बघावी लागेल। कॅम्पिंग साईटवर जाण्याचा बस प्रवास खूपच सुंदर होता। हे छोटेसे पण नितांत असे सुंदर बेट सायकल प्रवासासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे।
इथे प्रवासाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सायकल भाड्याने घेणे आणि बेटाचं अन्वेषण करणे। या बेटावरती आम्हाला हायकिंग करायची होती, म्हणून आम्ही सायकल भाड्यावरती घेतली नाही। सायकलिंगमुळे तुम्ही कमी वेळात दूरपर्यंत जाऊ शकतात आणि या बेटाचे खरे सौंदर्य पाहू शकतात। चला, आपली कॅम्पिंग साईट आली। साईटवर टेंट लावणे यामध्ये सुद्धा एक वेगळीच मजा असते। आमचा टेंट आणि समुद्र यामध्ये जवळपास 20-25 फुटाचे अंतर होते। कसं वाटतं गुकी? थंड वाटतं, पण हे कसं आहे, प्लेस कसं आहे? बस 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 मस्त कॅम्पिंग साईट, समोर समुद्र। कॅम्पिंग साईट जवळ रेस्टॉरंट आणि प्ले एरिया सुद्धा आहे। दारू हानिकारक है। भारतासारखे जास्त ऑप्शन नसल्यामुळे आम्ही फक्त पिझ्झा खायचे ठरवले। पेट पूजा झाल्यावरती आम्ही स्कोनेलेडनच्या वेन रुंड या हाईकची सुरुवात केली। या बेटावर फिरताना तुम्हाला निसर्ग आणि शांततेचा अनोखा अनुभव मिळतो। हाईक करताना तुम्हाला वेन बेटाचे खरे सौंदर्य दिसते। हिरवेगार शेत, मोकळे रस्ते आणि ठिकठिकाणी विखुरलेली छोटी गावं तुम्हाला मंत्रमुग्ध करतात। या बेटावर फिरताना आपण सृष्टीच्या सानिध्यात असल्याची जाणीव होते। वेगवेगळ्या फुलझाडांबरोबरच वेगवेगळी फळांची झाडे सुद्धा तुम्हाला रस्त्यात भेटतील। दाखव की खाल्लंस? इथे पण आहेत का? शहराच्या धावपळीपासून दूर इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्याच वातावरणात आल्याचे भासते। लहान गाव, मोजकीच माणसं आणि शांतता या गोष्टी मनाला समाधान देतात। या बेटाचे खरे सौंदर्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण याचा दुसरा पार्ट लवकरच आमच्या चॅनलवरती येईल। तोपर्यंत तुम्ही आमचे दुसरे व्हिडिओज बघू शकतात। हेडो।